आणि पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आज एक काहीशी दिलासा देणारी बातमी समोर आली। वैष्णवीचं बाळ सुखरूप आहे आणि ते वैष्णवीच्या आई वडिलांकडे पोहोचले। शुक्रवारी वैष्णवीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे, कुणाकडे आहे याचा तिच्या कुटुंबियांना म्हणजे माहेरच्यांना पत्ताच नव्हता। तिच्या माहेरचे लोक बाळ आणायला पोहोचले सुद्धा होते, पण त्यांना बंदुकीचा धाक दाखवला गेला। बुधवारी माध्यमांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर आज हे बाळ तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात आलं। पण सगळ्यात धक्कादायक बाब ही आहे की हे बाळ भर रस्त्यात एका अज्ञात व्यक्तीनं तिच्या कुटुंबियांकडे दिलं। मग प्रश्न असा आहे की 6 दिवस हे बाळ होतं कुणाकडे आणि 6 दिवस पुणे पोलिसांनी या बाळाच्या बाबतीत अक्षम्य हलगर्जीपणा का केला। नऊ महिन्यांचा हा कोवळा जीव, हा जीव सुखरूप आहे हे बघून फक्त त्याच्या कुटुंबियांचाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेकांचा जीव आज भांड्यात पडलाय। वैष्णवी सारखी सुंदर मुलगी सून असताना, इतका गोड नातू असतानाही तिच्या सासरच्या मंडळींना हुंडा हवा होता। हुंड्याची त्यांची हाव इतकी नीच पातळीला गेली की त्यांनी वैष्णवीला मारलं। गळफास घेतलेल्या अवस्थेत वैष्णवीचा मृत्यू झाला। आणि हे सगळं झाल्यानंतर वैष्णवीच्या बाळालाही गायब केलं गेलं। वैष्णवीच्या मृत्यूच्या धक्क्यातून तिचे आईबाप सावरले नव्हतेच, पण तरीही नातवाच्या काळजीनं त्यांनी तिचं सासर गाठलं आणि तिथे जे घडलं ते भयंकर होतं। हो, आम्ही 4-5 जण होते। त्याबरोबर आमच्याबरोबर राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू प्रकाश हगवणे हे उपस्थित होते। ॲक्च्युली त्यांनीच कॉल करून आम्हाला बोलवलं की मूल फार रडतं येते, तुम्ही कृपया येऊन त्याला घेऊन गेलं तर बरं होईल। तिथे गेल्यानंतर ते आम्हाला ते बाळ वगैरे त्यांनी ताब्यात द्यायचा प्रयत्न केला। तेवढ्यात तो चव्हाण, निलेश चव्हाण म्हणून कोणतरी आला खालून आणि तोच आम्हाला अरेरावी करायला लागला, तुमचा काही संबंध नाही, बोल मी तुम्हाला देणार नाही। ओके, ते सांगत होते की मी त्याचा आजोबा आहे, तरी ते म्हटले मी तुम्हालाच ओळखत नाही। त्यांची थोडीशी त्यांना शाब्दिक केली, अरे तूच कोण आहे म्हणले, मी त्याचा आजोबा आहे, मी तुला ओळखत नाही, ते बाळ माझ्या ताब्यात दे। तो नाही म्हटलं, तुम्ही बाहेर राहा म्हटलं सगळ्यांनी। मग असल्यानंतर आम्ही थोडंसं अग्रेसिव्ह झालो होतो। मग त्याने त्याच्या कमरेला असलेला रिव्हॉल्वरला त्यांनी हात घातला थेट। हो, वैष्णवीच्या वडिलांनी बुधवारी ही बाब माध्यमांना सांगितली आणि त्यानंतर गुरुवारी तिच्या कुटुंबियांना तिचं बाळ मिळालं। पण ज्या पद्धतीनं हे बाळ त्यांच्या ताब्यात मिळालं ते आणखी धक्कादायक होतं। हो, आम्ही पुन्हा सकाळी गेलो होतो, तुमच्यासारखे मदतीला होते आमच्या। आम्हाला म्हटलं यांच्या मदतीने ते रिव्हॉल्वर दाखवणार नाहीत म्हणून आम्ही बाळ घ्यावं। आम्ही दरवाजा वाजवला, आतून लॉक होता, पण ते उघडले गेले नाही। त्यानंतर आम्हाला काही समजा आमच्या यांनी सांगितलं की तिथं मूल नाही आहे, मूल हे पिरंगुटला आहे। तुम्ही पिरंगुटला परत गेलात? पिरंगुटला आम्ही चाललो असताना आम्हाला चांदणी चौकात पुन्हा एक अज्ञात इसमाचा फोन आला। अज्ञात इसमाचा? अज्ञात की तुम्ही ज्याला शोधायला चाललाय ते पिरंगुटला नसून माझ्या ताब्यात आहे। तो जो व्यक्ती होता XYZ, आम्ही ज्याला मग नावही विचारलं नाही, त्यांनी हायवेला थांबवलं, एक गाडी थांबलेली दिसली, मूल घेऊन मुलगा उभा होता। हायवेवरती मूल दिलं तुम्हाला? हायवेवरती आम्हाला त्यांनी मुलगी दिलं। त्याला आम्ही घेईपर्यंत, नाव विचारेपर्यंत त्यांनी गाडी पुन्हा चालू करून तो निघूनही गेला। 10 महिन्यांच्या बाळाची आई घरामध्ये मृतावस्थेत सापडते। बाप, आजी आणि आत्या यांना पोलीस अटक करतात। आजोबा आणि काका फरार होतात आणि या कुटुंबात एकटं राहिलेलं ते 9 महिन्यांचं बाळ गेलं कुठे हा साधा प्रश्नही पुणे पोलिसांना पडला नाही। वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः CP
पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे, त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे. आत्ता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोचलेलं आहे. काल सकाळपासून निलेश चव्हाण नावाच्या एका गुंडानं हे बाळ जबरदस्तीनं आपल्या ताब्यात ठेवलंय याच्या बातम्या सगळ्या वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. पण पुणे पोलिसांची त्या गुंडाला हात लावण्याची हिंमतही झाली नाही. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण तरीही पुणे पोलीस जागचे हल्ले नाहीत. वैष्णवीच्या नातेवाईकांना एका अज्ञात व्यक्तीनं ते बाळ रस्त्यात आणून दिलं. ज्यांना 9 महिन्याच्या बाळाची सुरक्षा गरजेची वाटत नाही ते वैष्णवीला काय न्याय देणार? आजतागायत माझ्याकडे या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पण ही घटना समजताच मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केलाय. 19 तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत API डोंगरे आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे. याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 5 आरोपीपैकी 2 आरोपी फरार आहेत, 3 आरोपी अटकेत आहेत. त्यामध्ये सासू, नवरा आणि नणंद हे अटकेमध्ये आहेत. दीर आणि सासरे हे फरार आहेत. आईचा पदर हरवलेलं ते बाळ आज आजीच्या कुशीमध्ये आनंदानं विसावलं. आपल्या माणसांची ऊब त्या कोवळ्या जीवालाही कळली. त्याच्या येण्यानं सुटकातल्या घरातही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. या बाळाचं हसणं, या बाळाचा आनंद, या बाळाचं भविष्य, या सगळ्यापेक्षाही पैसा मोठा होता. पुण्याहून सूरज कसबेसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.